फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णयांची थेट अंमलबजावणी, मंत्रिमंडळाने घेतलेल्या 495 पैकी 458 निर्णयांची अंमलबजावणी, मुख्य सचिवांच्या कार्यालयाने सादर केलेल्या अहवालामधून माहिती समोर। कोकणवासियांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट, बारसूमधील बहुप्रतीक्षित अणुऊर्जा प्रकल्पासाठी 1.5 लाख कोटींचे करार, मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती, रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा पुढाकार। बीड कारागृहामध्ये वाल्मिक कराड यांची प्रकृती बिघडली, गेल्या 3 दिवसांपासून कराडवर कारागृहामध्येच प्राथमिक उपचार, पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला हलवण्याची तयारी। मुंबईमध्ये येणाऱ्या हजारो खासगी ट्रॅव्हल्स आता जकात नाक्यावरच थांबवण्यात येणार। ट्रॅव्हल्समुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय, प्रवाशांसाठी मेट्रो, बेस्ट आणि कॅबची सुविधा सुरू होणार। राज्यामध्ये 3000हून अधिक धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा, अमरावती विभागात सर्वाधिक तर पुणे विभागात सर्वात कमी जलसाठा। पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नागपुरातील इसापूरजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटला, 3 कामगारांचा जागीच मृत्यू, तिघांवर उपचार सुरू, चालकाचा ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। छत्रपती संभाजीनगरमध्ये आईवडिलांकडून 5 वर्षीय दिव्यांग मुलाची हत्या, हर्सुल सावंगी बायपास परिसरातील शेतामध्ये आढळला मृतदेह, मुलाच्या अपंगत्वाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती, फरार आईवडिलांचा शोध सुरू।